नमस्कार मित्रांनो, आजची एक कथा अशा पत्नीची आहे जिच्यावर त्याने आपल्या जीवापेक्षा जास्त जीव लावला होता. जिला आपलं सर्वस्व दिलं होतं, जिला 7 जन्माची गाठ बांधली होती. अत्यंत जीव लावून सुद्धा आपल्या पत्नीने आपल्या पतीचा असा काटा काढला जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. स्वतःच्या पतीला एकदा नव्हे 3 वेळा मारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी असा काही मृत्यू दिला हा अपघात वाटला पाहिजे. सुरुवातीला 25 झोपेच्या गोळ्या आणि त्यानंतर असं काही जिवंत हत्यार अंथरुणामध्ये सोडलं याचा विचार तुम्ही करूही शकत नाही. दामिनी जेव्हा जेलमध्ये पोहोचते तेव्हा तिला आपला पती गेला याची तिला कसलंही दुःख नाही. उलट ती म्हणते, माझा पती गेला खूप छान झालं, पण माझ्या प्रियकराला भेटायचं आहे, बोलायचं आहे. हा सर्व गुन्हा मी केला आहे. माझ्या प्रियकराला सोडून द्या. आणि तुषार नावाच्या त्या प्रियकराला म्हणते, जेव्हा जेलमधून माझी सुटका होईल तेव्हा बाहेर आल्यावर तू माझ्याशी लग्न करशील का? ज्या नवऱ्याने तिला आपल्या शाळेची प्रिन्सिपल बनवली होती तरी सुद्धा तिचं यावर मन भरलं नाही. जे नवऱ्यानं दिलं होतं ते खूप होतं, पण मित्रांनो ही वेळ तिच्यावर का आली, कशासाठी आली आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं हे संपूर्ण प्रकरण आपण सविस्तर पाहूयात. दामिनी तुषार कोण होते, सर्व गोष्टी सविस्तर पाहूयात. त्याअगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आता व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि सविस्तर पाहूयात. मित्रांनो ही उत्तर प्रदेश मेरठ जवळ हस्तिनापूर गाव आहे. या गावात राहणारा 32 वर्षाचे अतुल पवार एकदम सरळ मार्गी आणि कष्टाळू व्यक्ती होते. त्यांनी गावात लहान शाळा सुरू केली होती, कृष्णा किड्स स्कूल. अतुल स्वतः शाळेचे मालक होते आणि त्या शाळेमध्ये दामिनी मुख्याध्यापिका प्रिन्सिपल म्हणून काम पाहायची. 7 वर्षापूर्वी या दोघांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना 6 वर्षाचा माणिक नावाचा एक मुलगा सुद्धा होता. गावाच्या नजरेत हा संसार खूप सुखी आणि समाधानी होता. अतुल दिवस रात्र शाळेसाठी आपल्या कुटुंबासाठी घाम गाळत होते, पण त्यांना काय माहिती की ज्या पत्नीवर त्याने जीवापाड प्रेम केलं तिच्याच मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. काही महिन्यापूर्वी शाळेच्या व्हॅनसाठी ड्रायव्हर म्हणून एका व्यक्तीची गरज होती आणि तिथे एंट्री होती तुषार नावाच्या एका व्यक्तीची. तुषार आधीपासूनच विवाहित होता, पण त्याचा स्वभाव अगदी मवाळी आणि वेगळाच होता. शाळेला कामाला लागल्यापासून त्याची नजर दामिनीवरच होती. हळूहळू दामिनी आणि तुषार यांच्यामध्ये ओळख वाढत गेली. दामिनीला अतुल साधा आणि शांत होता त्यामुळे बोर वाटू लागला होता. तुषार हा बेधडक असल्यामुळे तिला खूप आवडू लागला होता. दोघांमध्ये अवैध संबंध सुरू झाले. दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये खूप पागल आणि वेडे होऊन गेले होते. दिवसातून कित्येक वेळा एकमेकांशी फोनवर बोलणे, लपून छपून भेटणं या सर्व गोष्टी त्यांच्या सुरू झाल्या होत्या. तुषार आणि दामिनीला एकत्र राहायचं होतं. तुषार हा आपल्या पत्नीला सोडून राहायला तयार सुद्धा होता, पण दामिनीच्या आड तिचा नवरा अतुल येत होता. त्याच दामिनीला एक गोष्ट माहीत होती की अतुलच्या नावावर 20 लाख रुपयाची LIC पॉलिसी आहे. दामिनीच्या डोक्यात पैशाची आणि वासनेची नशा चढली होती. तिने तुषारसोबत मिळून असा प्लॅन केला की जर अतुलला रस्त्यातून हटवलं तर विम्याचे 20 लाख रुपये मिळतील आणि त्याच पैशातून दोघांचं लग्न होईल आणि आयुष्यभर मजा करू. अतुलला मारण्यासाठी त्याने पहिला गेम खेळला. दामिनीने अतुलच्या जेवणात दुधामध्ये काहीतरी सुरुवात केली. अतुलची तब्येत अचानक खराब होऊ लागली, पण नशिबानं त्यांना साथ दिली आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पण हा प्लॅन फेल गेल्यावर तुषारने स्वतः मैदानात उतरायचं ठरवलं. एक दिवस अतुल आपल्या गाडीवरून घरी जात असताना तुषार आपल्या कारने त्याच्या बाईकला जोरात धडक देतात. अपघात मोठा होतो, पण त्यांना मार काही जास्तीचा लागत नाही. नशिबानं अतुलच्या डोक्यावर हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे त्यांचा जीव
वाचला. अतुल हे किरकोळ जखमी झाले होते आणि मृत्यूच्या दारातून सुखरूप घरी परत आले होते. लागोपाठ घडणाऱ्या या विचित्र अपघातामुळे अतुल यांच्यात मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी आपल्या आईला फोन करून सांगितलं होतं, आई, माझ्या जीवाला धोका आहे. मला वाटते माझ्यासोबत काहीतरी अघटित घडणार आहे. पण स्वतःची बायकोच काळ बनून पाठीमागे लागली आहे याचा त्या बिचाऱ्या अतुलला कसलाही पत्ता नव्हता. तो आपल्या पत्नीवर खूप विश्वास सुद्धा ठेवत होता. 2 वेळा गेम फेल झाल्यावर दामिनी आणि तुषार घाबरले होते. त्यांना समजलं होतं की जर पुन्हा असा प्रयत्न केला आणि जर फेल गेला तर पोलिसांना आपल्यावर संशय येईल. मग त्यांनी असा प्लॅन रचायचा ठरवला ज्यामध्ये अतुलचा जीवही जाईल, कोणाला संशय येणार नाही आणि दामिनीने आणि तुषारने दोघांनी मिळून असा काही अपघाताचा एक प्लान बनवला की तुम्ही ऐकून थक्क व्हाल. तुषारने गावाकडे जाऊन 2 सपेऱ्याशी संपर्क साधला ज्याची नाव सोनू आणि उदय होती. तुषारने त्यांना सांगितलं की एक अत्यंत विषारी साप हवा आहे. सपरे आधीच तयार होत नव्हते, पण तुषारने त्यांना विम्याच्या पैशातून 5 लाख रुपये द्यायचं ठरवलं होतं आणि काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून सुद्धा दिली होती. जगातील सर्वात विषारी सापापैकी एक कैरिस जातीचा साप सफेऱ्याने आणून तुषारजवळ दिला. या सापाचं विष एवढं खतरनाक असतं की माणूस झोपेतच संपून जातो आणि जास्त वेदनाही होत नाहीत. हत्येचा कट पक्का करण्यासाठी त्यांनी त्याला 3 दिवस एका डब्यामध्ये उपाशी ठेवलं जेणेकरून तो समोर थेट खूप आघात करून हल्ला करेल. 17 जुलैची ती काळी रात्र होती. बाहेर पाऊस पडत होता. अतुल नेहमीप्रमाणे दमून शाळेतून घरी आले होते. दामिनीने आधीच प्लॅन तयार ठेवला होता. तिने रात्री अतुलला पिण्यासाठी दूध दिलं, पण त्या दुधात तब्बल 25 झोपेच्या गोळ्या वाटून मिसळून ठेवल्या होत्या. अतुलने दूध पिल्यानंतर त्यांना खूप गाढ आणि बेशुद्ध अवस्थेत ते गेले. त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. रात्रीच्या अंधारात दामिनीने दरवाजा उघडा ठेवला आणि तुषार डब्यामध्ये तो भुकेला कैरत नावाचा जातीचा साप रूममध्ये घेऊन आला. दामिनीने स्वतःच्या हाताने तो डब्बा पलंगावर ठेवला आणि आपल्या पती अतुलच्या अंथरुणामध्ये सोडून दिला. तो उपाशी खैरेस जातीचा साप त्याने अतुलच्या अंगावर 2 ते 3 वेळा दंश केला. झोपेच्या गुंगीच्या औषधामुळे त्यांना सापाने आपल्याला दंश केला आहे याची कल्पना सुद्धा आली नाही. सकाळी दामिनीने आपल्या घरात साप निघाल्याचा मोठा आरडाओरडा सुरू केला. तिने लोकांना सांगितलं, अतुलला रात्री सापाने चावलं आहे. शेजाऱ्याने घरातून तो साप शोधून मारून सुद्धा टाकला. अतुलला हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यानंतर डॉक्टरांनी अतुलला मृत घोषित केलं. अतुल यांचा मृत्यू झाल्याचं ऐकून त्याच्या मूळ गावाच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. अंत्यसंस्कारासाठी अतुल यांचं पार्थिव गावाकडे नेण्यात आलं, पण तिथे अतुल यांच्या वडिलांनी दामिनीच्या वागणुकीवर संशय घेतला. दामिनीने स्वतः खूप अंत्यसंस्काराची घाई करत होती. ती म्हणत होती, पोस्टमॉर्टम करायला नको, त्याची गरज नाही. वडिलांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. अतुल यांच्या शरीराचं पोस्टमॉर्टम करायला लावलं. हस्तिनापूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्वात आधी दामिनीचा मोबाईल जप्त केला. पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स CDR काढले तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. काही महिन्यात दामिनीने शाळेचा ड्रायव्हर तुषार याला 2000पेक्षा जास्त फोन केल्याचा CDR मध्ये निघाला. तेव्हा पोलिसांच्या मनात संशय निर्माण सुरू झाला. पोलिसांनी लगेच तुषार नावाच्या व्यक्तीला उचललं आणि स्टेशनला आणून विचारपूस केली. तेव्हा पोपटासारखा तुषार बोलू लागला,
मला मारू नका, दामिनीनेच मला सगळं करायला लावलं होतं. तेव्हा पोलिसांना तुषारच्या मोबाईलमध्ये सापाच्या फोटोसुद्धा मिळाल्या होत्या, ज्या त्या सफेऱ्याने तुषारला पाठवल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दामिनी आणि तिचा तुषार आणि साप पुरवणारे 2 सपेरे अशा 4ही जणांना बेड्या ठोकल्या आणि मेरठच्या जेलमध्ये पाठवले. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे जेलमध्ये गेल्यावरही दामिनीच्या चेहऱ्यावर पतीला मारल्याचा कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. ती पोलिसांना म्हणत होती, तुषारला सोडून द्या, सगळा गुन्हा मी केला आहे, मी माझ्या अंगावर घेईन. इतकंच नाही तर तिने तुषारला विचारलं, तू जेलमधून सुटल्यानंतर माझ्याशी लग्न करशील का? संपूर्ण वासनेच्या आणि पैशाच्या घाणेरड्या खेळात एक निष्पाप माणसाचा जीव गेला. पण सर्वात मोठं नुकसान झालं ते 6 वर्षाच्या लहान मुलाचं, माणिकचं. त्याचे वडील या जगात राहिले नाहीत आणि आई जन्मभरासाठी तुरुंगात गेली. तो लहानगा मुलगा आज आपल्या आजी आणि आजोबाच्या कुशीत बसून रोज विचारतोय, माझी मम्मी, माझे पप्पा कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत